तू तुझ्या जागी बरोबर आहेस, पण तुला कळतंय का तू काय केलंयस? नेहा मला कळतंय मी काय केलं, पण मला नाही वाटत आशूला ते पटलंय. अगं तू इतका चिडला होता माहितीये, आणि इगोच्या भरात ना त्याने असा काही निर्णय घेतला तर. नेहा हे बघ मला कळतंय तुला आम्हा दोघांची खूप काळजी आहे. अगं पण आशूला हे कळायला पाहिजे की तो दोन गोष्टींची भेळ करतोय. हे बघ आमच्या दोघांचं नातं टिकून राहावं म्हणून मी कोणा समोरच्यावर अन्याय होत असेल तो नाही बघू शकत, माझी तत्व नाही सोडू शकत. अगं आणि हे सगळे कामगार माझ्या जवळचे आहेत, माझ्या वस्तीतले आहेत. तुला माहितीये का आमच्या राणे काकू म्हणत होत्या की आमच्या यांना सुट्टीच नसते. अगं सुट्टी एक दिवस असते आणि ते फक्त आराम करतात. आणि फक्त ना नवऱ्याच्या सुट्टीचा प्रश्न नाहीये हा, तर त्या नवऱ्याने अख्ख्या फॅमिलीला वेळ देण्याचा आहे. त्या दिवशी कदाचित त्यांच्या घरी वेगळं जेवण बनेल, तो मुलांना वेळ देऊ शकेल, सगळं वेगळं असेल त्या दिवशी. मला मान्य आहे शिवा, पण मला नाही वाटत की आशू आता थांबेल. अगं तू इतका चिडलाय, तुला माहितीये त्याला असं वाटतंय तू हे सगळं मुद्दाम करतेस, आणि त्याच्या नादात जर त्याने लग्नाला होकार दिला तर काय करायचं? अगं देऊ दे लग्नाला होकार. काय बोलतेस अगं शिवा? हे बघ नेहा, त्याने लग्नाला होकार दिला आणि तो मंडपात जरी असला ना तरी तो ते लग्न करणार नाही, कारण मला माहितीये त्याचं माझ्यावर प्रेम आहे. पण तुला एवढा कॉन्फिडन्स कसं काय ग? कारण मी ओळखते त्याला. मला माहिती तो हे सगळं जे करतोय ना तो फक्त मला दाखवण्यासाठी करतो, पण त्याला त्या गोष्टीची जाणीव नाहीये. आणि जेव्हा जाणीव होईल ना तेव्हा भर लग्नातनं तो माझ्याकडे पळत येईल. वंदे, अगं शिवाला कसं सांगायचं? काय करायचं आहे? सांगावं तर लागेलच ना, तिला सुद्धा कळायला पाहिजे ना. कळायला तर पाहिजेच. थोडीफार कुठं आशा होती ती बी मावळले. काय सूर्योदयाच्या वेळी काय मावळण्याच्या गोष्टी करता? काय झालं? हा कुठं काय काय नाही ग, काय पण नाही. काही नाही, मस्त बोललीस ग, पण असं चेहऱ्यावर दिसत नाहीये. 100 किलोचं टेन्शन दिसते. काय झालंय का? आजी तू तरी सांग काय झालंय? काय नाही ग. तुम्ही ना काहीतरी लपवताय माझ्यापासून आता. नाही अगं, लपवण्यासारखं काहीच नाहीये, पण जे ऐकलंय ना त्यामुळे धक्का बसलाय आम्हाला. आता काय झालं? ते तू ते मीटिंगला गेलतीस ना, हा, तेव्हा ती कीर्ती इथं येऊन गेली. कीर्ती इथे आली होती? हो, भाऊंचा निरोप द्यायला आल्या होत्या त्या. हा भाऊंचा निरोप आहे? हो, आणि त्यांचं तरी कुठे चुकतंय शिवा? एक भाऊच होते त्या घरात ज्यांचा तुझ्यावर विश्वास होता, आणि आता हे सगळं झाल्यावर ते तरी कसा विश्वास ठेवणार आहेत तुझ्यावर? शेवटी तू त्या घरात बाहेरून गेली होतीस, आणि ती माणसं त्या घरातली आहेत, त्यांची आहेत. त्यांची बायको, त्यांचा मुलगा, त्यांची मुलगी, रक्ताची नाती नाही ना तोडू शकणार तेही एका परक्या मुलीसाठी. दिव्य जरा थांब. कीर्तीने आणलाय ना निरोप, म्हणजे हा भाऊंचाच आहे असं नाहीये, कळलं? असं कसं म्हणतेस तू शिवानी? आता आपल्यासोबत जे काही घडतंय ना त्यात हे सुद्धा घडूच शकतं. सही आपले ग्रहच फिरलेत म्हटल्यावर अजून काय बाकी आहे? बघ नाही आई, असं काही होणार नाही. भाऊ त्या ग्रहांच्या विरोधात जाऊन पण आपल्या लेकीसाठी उभे राहते असे आहेत ते. त्यामुळे नका टेन्शन घेऊ तुम्ही, आणि ते कीर्तीचं नका मनावर घेऊ. मला माहितीये माझ्यात आणि आशूमध्ये गैरसमज झाले, ते दूर होणार आहेत. अगं पण शिवानी, हे बघ वंदे, ती जे काय म्हणते का नाही त्याच्यात नक्की तथ्य काहीतरी असणार. अगं त्याच्याशिवाय पोर बोलणार नाही ग असं. आई, याच विश्वासावर आपण एवढे दिवस ढकलले, पण आता हळूहळू वस्तीत सुद्धा चर्चा सुरू झाली. शिवानी इथेच राहते, सासरी जात नाहीये. तिच्या सासरची लोक इथे येत आहेत, पण ती जात नाहीये का? आई हे बघ, चर्चा तर होणारच. आता त्याला आपण किती महत्व द्यायचं ना ते आपल्यावर.
दुपारची गोळी राहिली नाही. येस नाही हरकत नाही, तुम्ही म्हणाल तसं. सीताई, गुरुजींशी बोलणं आलंय, पण ते आज येऊ शकत नाही, त्यांना उद्या जमणार. अरे बापरे. मग एक काम करूया, सुजाता मावशीला पण उद्याच बोलवूया. ठीक आहे. बरं काका ऐक ना, तुझ्याकडे ते कॅटररचा नंबर आहे ना, जरा दे ना मला. हा. आणि संपदा, तू बघत काय उभी राहिलीयस? जा ना, लग्नाची तयारी कर, लग्न आहे घरात. हे बघ, संगीत असणार आहे, त्यामुळे संगीतची तयारी करावी लागेल. गाणी कोणती घ्यायची, काय घ्यायचंय, सगळं तुलाच बघायचंय, कळतंय ना? आणि भाऊ ऐका, नातेवाईकांची लिस्ट काढली आहे, तुम्ही एकदा प्लीज वाचून घ्या. कामं आपण वाटून घेऊया, म्हणजे घाई नाही होणार आणि कामं पण पटकन होतील ना. मला एवढंच म्हणायचं. कीर्ती थांब. तुम्ही सगळ्यांनी हे लग्न करायचं ठरवलंय, पण ते मला मान्य नाहीये. आणि तरीही तुम्ही ते करणार असालच तर मग एक गोष्ट मी सांगू इच्छितो, मी या लग्नात सहभागी होणार नाही. तुम्ही मला धरू नका, कारण माझ्या लेखी या घरची सून एकच, ती म्हणजे शिवा. ऍक्च्युली सेम ताई, माझं ठरलंय. माझी वहिनी शिवाच आहे, त्यामुळे तुझं हे जे काही चाललंय ना त्यात मला काउंट करू नकोस. काका काकू, तुमचं पण सेमच मत असेल. एवढं कळण्या इतपत तू नक्कीच हुशार आहेस कीर्ती. पण भाऊ, तुम्ही असं का करताय? तुमच्या मुलाचं लग्न आहे, आपल्या आशूचं लग्न आहे ना. माझ्या मुलाचं लग्न झालंय आणि तरी तुम्हाला हा मूर्खपणा करायचा असेल तर मला यात पडायचं नाही. यांना कसं तयार करायचं कळतच नाहीये. काही करून हे लग्न झालं पाहिजे आहे, आपल्या आशूच्या सुखासाठी.